लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल देऊ नका. फडणवीस सरकार कायद्यात करणार बदल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्देश. आरोपीला पॅरोल नको या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं स्वागत. नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करणार. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. शक्ती कायद्याची अंमलबजावणी करा. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचा संताप. विकृत आणि किळसवाण्या घटनांची मालिका रोज. सरकारनं शक्ती कायदा अंमलात आणण्याची मागणी. नराधम भीमराव कांबळेला जिवंत जाळून ठेचून मारा. भीमराव कांबळेची पत्नी आणि मुलाची मागणी. रायगडच्या कर्जतमध्ये राजकीय घडामोड. तटकरे आणि थोरवे एकत्र येण्याची शक्यता. थोरवे आणि तटकरेंमधला वाद मिटला. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र काम करणार. थोरवे. भाजप 365 दिवस निवडणुकांचा सराव करतो. 365 दिवस निवडणुका कशा लढायच्या यावर काम करतात. संजय राऊतांचा मोदी शहांवर हल्लाबोल. कोण होतास तू, काय झालास तू. काँग्रेसच्या संपर्कात आल्यामुळे राऊतांच्या वैचारिक भूमिकेत बदल. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा संजय राऊतांना टोला. पालघरमध्ये भोंदूचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार. अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं लैंगिक अत्याचार. 55 वर्षीय भोंदूला पोलिसांनी केली अटक. आधार आणि पॅनचे तपशील धार्मिक कामासाठी खरातला दिले. खरातनं त्याचा गैरवापर करून बोगस खाती उघडली. ईडीच्या चौकशीत प्रतिभा चाकणकरच्या दाव्यानं खळबळ. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाबाबत आज दिल्लीमध्ये मंथन. सुवेंदू अधिकारी, दिलीप घोष, समीक भट्टाचार्य, अग्निमित्रा पॉल आणि रूपा गांगुली यांची नावं चर्चेत. पश्चिम बंगालमध्ये 9 मे रोजी होणार शपथविधी. ममता बॅनर्जी लढवय्या. फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेप घेतील. पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया.